हॅलो आज आपण HSC 12th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मॅथमॅटिक्स फर्स्ट पार्टचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहे. मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर जुन्या सिलेबसमध्ये सुद्धा होता. मॅथमॅटिकल लॉजिक तो तसाच चॅप्टर असेल. इथं आपण ते पाहणार मॅथमॅटिकल लॉजिक न्यू सिलेबस. आता इथे लॉजिक ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजा. लॉजिक म्हणजे काय ते तर्क एक असू शकतं किंवा नसू शकतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण करायला गेलो ती आपल्याला येत नसेल तर आपण काहीतरी लॉजिक लावतो जेणेकरून ती गोष्ट किंवा ते पूर्ण होऊ शकेल. तर लॉजिक म्हणजे एक प्रकारचं काय तर्क आहे. हा जो शब्द आहे लॉजिक हा ग्रीक वर्ड लोगस ह्या वर्ड पासून आलेला आहे. हा एका ग्रीक वर्ड त्याच्यापासून हा लॉजिक हा वर्ड घेतला. तो ग्रीक वर्ड कोणता येतात लोगस हा वर्ड आहे. आणि मॅथमॅटिकल लॉजिक सर्वात पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट किंवा जे आपले ग्रेट फिलॉसॉफर आहे एरिस्टॉटल ह्याने त्याच्याविषयी थोडं सांगितलं. त्याच्यानंतर ह्याचा यूज द इंग्लिश फिलॉसॉफर अँड मॅथमॅटिशियन जॉर्ज बुल हा एक इंग्लिश शास्त्रज्ञ आहे ज्यांनी आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक हा कन्सेप्ट दिलेला आहे. म्हणजे जॉर्ज बुल हे तुम्हाला बुलियन अल्जेब्रा म्हणून एक इंजिनिअरिंगला गेला किंवा BSc ला गेला की सेपरेट चॅप्टर आहे किंवा सेपरेट ब्रांच आहे मॅथ्सची बुलियन अल्जेब्रा म्हणून त्याचा इथे यूज करणार आहे. आता हे जे लॉजिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक तर सर्वात पहिल्यांदा पुष्कळ मुलांना प्रश्न पडतो की आपण मॅथ्स शिकायचं कशासाठी. मॅथ्सचा आपल्या डेली लाईफ मध्ये यूज का होतो. तर मॅथ्स हे आपल्याला विचार करायला शिकवतं. मॅथ्स मध्ये जे काही एक्झाम्पल असतात की प्रॉब्लेम असतात तर सोल्युशन सोडवण्याचे वेगवेगळे स्टेप्स असतात. तर त्या स्टेप सोडवताना आपल्याला विचार करावा लागतो. तसंच आपल्या डेली लाईफ मध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर त्या सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक विचार म्हणजे थिंक करावं लागतो. थिंक करतानाच आपल्याला एक सोल्युशन मिळतं. म्हणजे मॅथ्स हे आपल्याला थिंकिंग पॉवरसाठी इम्पॉर्टंट असतं. तर मॅथमॅटिकल लॉजिक इथे जे आपण घेणार आहे ते मॅथमॅटिकल लॉजिक हे सेंटेन्स वर डिपेंड्स. तर सेंटेन्स मग त्या सेंटेन्सचे असलेले टाईप ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे की कोणकोणत्या टाईपचे सेंटेन्स आहे की त्या सेंटेन्स वरून आपल्याला आन्सर मिळू शकतं. यस ऑर नो किंवा ते बरोबर आहे किंवा चुकीचे. त्यासाठी आपल्याला इंग्लिशचा इथे थोडासा इंग्लिशचा ग्रॅमॅटिकल पार्ट आहे की जो आपल्याला थोडा इंग्लिशचा ग्रॅमॅटिकल पार्ट जमला की आपल्याला त्यांनी एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. आता ते जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स कोणकोणते आहे. First, assertive or declarative sentence. Second, imperative sentence. Third, exclamatory sentence. And fourth is the simple interrogative sentence. बेसिकली असे आपण हे चार टाईपचे सेंटेन्स आहेत. ह्या सेंटेन्स मधल्या कोणत्या सेंटेन्सचा आन्सर आपल्याला ट्रू अँड फॉल्स ह्याच्यामध्ये देता येईल म्हणजे त्या स्टेटमेंटचं. तर इथे फक्त असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा स्टेटमेंट असेल तर त्याच स्टेटमेंटचा आपल्याला आन्सर ट्रू और फॉल्स मध्ये देता येणार आहे. म्हणजे आपण इथे मॅथमॅटिकल लॉजिक्स ह्याच्यामध्ये कोणते सेंटेन्स पाहणार आहेत की जे सेंटेन्स फक्त असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह असतील. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणते सेंटेन्स की जे सेंटेन्स आपल्याला रिक्वेस्ट सांगतात कमांड ऑर्डर असेल यासारखे जे काय असतील सेंटेन्स ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. म्हणजे रिक्वेस्ट म्हणजे कशी प्लीज गिव्ह मी द वॉटर इथे त्यांनी रिक्वेस्ट केली. तर किंवा जर आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर यू गो अँड टेक मी द वॉटर इथे त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे.
आता एक्सक्लामेटरी असेल, आता इम्पेरेटिव्ह म्हणजे थोडक्यात हे याला आपण आज्ञार्थी वाक्य सुद्धा म्हणू, किंवा एखाद्याने आपल्याला केलेले ऑर्डर असेल, किंवा एखाद्याने आपल्याला दिलेली कमांड असेल. त्यानंतर एक्सक्लामेटरी. आता एक्सक्लामेटरी हे सेंटेन्स म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो की एखाद्या वेळेस आपल्याला आनंद झाला किंवा दुःख एक्सप्लेन करण्यासाठीचा वापरलेला सेंटेन्स आहे. म्हणजे जर समजा IPL ची मॅच असेल किंवा एखादी क्रिकेटची मॅच असेल आणि त्या मॅच मध्ये आपण जिंकत असेल तर आपण म्हणतो, आपण जोरात ओरडतो किंवा म्हणतो वाव, हाय शॉट किंवा दिस शॉट द वेल. तर ह्यासारखे जे सेंटेन्स येणार आहेत ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये येणार. म्हणजे सिंपल, जसं जर सचिनने सिक्सर मारला तर आपण टाळ्या वाजवतो, म्हणतो वाव, द बिग सिक्स, द बिग किंवा बिग शॉट. तर हे जे येतात एक्सक्लामेटरी मध्ये. तर एक्सक्लामेटरी मध्ये इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे त्यांचं असलेलं सिम्बॉल. म्हणजे तुमच्या एकाच वर्ड नंतर हे सिम्बॉल येत असेल त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो, तर किंवा एक्सक्लामेटरी मार्क्स म्हणतो. तर त्या सेंटेन्सेसला एक्सक्लामेटरी मध्ये येतात. त्यानंतर इंटरोगेटिव्ह मीन्स क्वेश्चन मार्क सेंटेन्स. म्हणजे ज्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन विचारला आहे, म्हणजे सिंपल व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर प्लेस नेम. तर हे सारखे येणारे जे सेंटेन्स आहेत जे कशामध्ये येतात तर तुमच्या असलेल्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क, एखादा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, यू अंडरस्टँड मॅथ्स, व्हेरी सिंपल. तर ह्या सारखे जे क्वेश्चन येतात ते कशामध्ये येणार आहे, इंटरोगेटिव्ह येणार. आणि इम्पेरेटिव्ह मध्ये शक्यतो आपण एखाद्या वर्बनी जे सेंटेन्स सुरू होतात, म्हणजे आपण ज्याला ऑर्डर म्हणतो, ते डू असेल किंवा टेक असेल, यासारखे ज्या वर्बनी जे सेंटेन्स सुरू होतात ते इम्पेरेटिव्ह मध्ये येतात. असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे सिंपल सेंटेन्स आहे. त्या सेंटेन्स मध्ये ज्याचा आपल्याला आन्सर ट्रू अँड फॉल्स मध्ये येतात. त्याचं एक्झाम्पल पाहिलं तर मुंबई इज इन द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे ट्रू आहे. किंवा दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, हे सुद्धा काय ट्रू आहे. किंवा जर मी असं म्हणलं पुणे इज इन तामिळनाडू, द फॉल्स आहे. हे सेंटेन्स आहे. किंवा जर असं तुम्हाला सेंटेन्स असेल, राहुल इज अ टॉल, बट विच राहुल, कोणता राहुल, हे आपल्याला कळेल का? राहुल नावाची कितीतरी मुलं असतील, पण त्याच्यावरून आपल्याला कळणार नाही की राहुल इज अ टॉल और स्मार्ट और अगली, एनी तुम्ही कुठलाही वर्ड यूज करा, त्यामुळे आपल्याला कळणार नाही की हे कोणत्या राहुलसाठीचं कोणतं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट ट्रू पण असू शकतं आणि फॉल्स पण असू शकतं. असे जे स्टेटमेंट की ज्याचं आपल्याला परफेक्ट आन्सर देता येत नाही, त्या सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. कोणता सेंटेन्स म्हणतो? ओपन सेंटेन्स. जे सेंटेन्स डिपेंडिंग बाय द पर्सन, कुठल्या तरी व्यक्तीवरती ते डिपेंडेंट किंवा त्या कुठल्या तरी व्यक्तीच्या समजण्यावरती डिपेंडेंट आहे, ते ओपन सेंटेन्स झालं. जसं तुम्हाला एखादा फिल्म स्टार आवडत असेल, दुसऱ्याला आवडत नसेल, किंवा तुम्हाला एखादी पिक्चर्स मूवी आवडली असेल, दुसऱ्याला आवडली नसेल, किंवा तुम्हाला मॅथ्स आवडत असेल, दुसऱ्याला आवडत नसेल. सेंटेन्स तर तुमच्यासाठी बरोबर असेल, पण दुसऱ्यासाठी ते काय येणार आहे, चुकीचं येणार. म्हणजे जे सेंटेन्स पर्सन टू पर्सन बदलतात, किंवा ज्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला परफेक्टली यस ऑर नो म्हणजे ट्रू ऑर फॉल्स हे आपण पाहणार आहे. ट्रू आणि फॉल्स हे आन्सर देता येत नाही, ते सेंटेन्स येणारे ओपन सेंटेन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण लँग्वेजचे जे क्वेश्चन पाहणार आहोत ते फक्त असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स साठीच पाहणार आहोत. बाकीचे हे जे सगळे सेंटेन्सेस आहेत तर त्या सेंटेन्स साठी आपण आन्सर लिहिणार, आपण फक्त डायरेक्ट लिहिणार दिस सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, दिस सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ऑर ओपन सेंटेन्स म्हणून आपण त्यांचा आन्सर देणार आहे. आता हे झालं आपलं बेसिक सेंटेन्स. आता याचे आपण यूज करणार ते असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. जे आपण स्टेटमेंटला आन्सर देणार त्या आन्सरला आपण ट्रूथ व्हॅल्यू किंवा ट्रूथ आन्सर म्हणतो. हे ट्रूथ जे आन्सर आहे ते दोन टाइपचे, एक ट्रू आणि दुसरं फॉल्स. मीन्स सिंपल एक्झाम्पल, मुंबई इज इन द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे सिंपल आहे म्हणजे सेंटेन्स याचं ट्रूथ ट्रू आहे
एक तर ते बरोबर असेल किंवा चूक असेल किंवा सेकंड. पुणे इज अ कॅपिटल इन महाराष्ट्र. जर मी पुण्याला म्हणलं तर महाराष्ट्राची कॅपिटल आहे तर हे सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे. म्हणजे तुमच्या असलेल्या त्या दोन सेंटेन्सचं ट्रूथ एक तर ते बरोबर असेल किंवा ते चूक असेल, तर ज्याला आपण सत्य किंवा असत्य सुद्धा म्हणतो. तर इथे मॅथ्स मध्ये आपण घेणार आहे ट्रू अँड फॉल्स. द यूज ऑफ द सिम्बॉल. ट्रू साठी टी हा सिम्बॉल वापरणार आहे, तर फॉल्स साठी एफ हा सिम्बॉल वापरणार आहे. सिंपल आहे. ट्रू सेंटेन्स असेल आपल्याला त्याला आपण टी हा सिम्बॉल वापरणार आहे. फॉल्स सेंटेन्स असेल त्यासाठी आपण एफ त्यांचा इनिशियल वर्ड यूज करतो. आता हे मॅथेमॅटिकल लॉजिक्स हे सायन्सच्या वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये येतात. म्हणजे तुम्हाला हे फिजिक्समध्ये सुद्धा आहे, इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा आहे आणि मॅथ्समध्ये सुद्धा आहे. आता मॅथ्समध्ये जे येते ते आपण त्याला ट्रू आणि फॉल्स म्हणतो. जर फिजिक्समध्ये असेल तर ते ऑन अँड ऑफ ह्या याने दाखवलं जातं. ऑन अँड ऑफ ते स्विचिंग सर्किट डायग्राम म्हणजे तुम्हाला आता 12 ला मॅथ्स मध्ये सुद्धा एक सर्किट डायग्राम म्हणून आपल्याला कनेक्शन ओळखायचं. म्हणजे त्याला फिजिक्स मध्ये आपण ते सिम्बॉल ऑन आणि ऑफ घेणार. किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल तो 0 और 1 त्याला बायनरी कोड सिस्टम जे तुम्ही कॉम्प्युटर मध्ये यूज करता त्या कोड सिस्टम मध्ये सुद्धा 1 and 0. 1 means true and 0 means false. असे हे मॅथेमॅटिकल लॉजिक आपल्याला सायन्सच्या डिफरंट सब्जेक्ट मध्ये यूज होतात. त्या सब्जेक्ट नुसार त्यांचे असलेले सिम्बॉलिक वर्ड आहे. मॅथ्स मध्ये आपण घेणार आहे टी अँड एफ म्हणजे ट्रू अँड फॉल्स. तर त्या ट्रू अँड फॉल्स आपण काय एक्झाम्पल घेऊ. आपल्याला सेंटेन्स समजतील. तिथे जर समजा एक एक्झाम्पल असेल दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता हे जे सेंटेन्स आहे दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया हे सेंटेन्स आपलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. मग ह्या सेंटेन्सचा एक ट्रूथ व्हॅल्यू आहे. म्हणजे दिल्ली ही याची कॅपिटल असू शकते किंवा नसू शकते, पण आपल्याला माहिती आहे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. तर याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय आहे? ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. सेकंड सेंटेन्स घेऊ आपण. द सम ऑफ टू इवन नंबर इज ऑड. इथे काय सांगतात की दोन इवन नंबर्स जर सम केली ती काय येणार आहे? ऑड येणार आहे. आता हे सेंटेन्स आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येते, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स. कारण की हे सेंटेन्स चुकीचं आहे. कारण की दोन इवन नंबरची जर आपण सम केली तर ती इवन येते, किंवा दोन ऑड नंबरची जरी आपण सम केली ऍडिशन केली तर ती सुद्धा काय येते? इवन येते. आपल्याला ते सेंटेन्स कळलं पाहिजे. ट्रू अँड फॉल्स आहे. किंवा सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. 2 + 3 इज इक्वल टू द 6 हे सुद्धा सेंटेन्स आहे. किंवा थर्ड सेंटेन्स घेऊ आपण. शट द डोर. Oh, what a beautiful sight. Oh. आता हे जे दोन सेंटेन्स आपण घेतले शट द डोर किंवा वाव व्हॉट अ ब्युटिफुल साइट किंवा व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस किंवा व्हॉट अ ब्युटिफुल नेचर काही वर्ड असेल
तर हे दोन सेंटेन्स, तर ह्या दोन सेंटेन्स मध्ये शट द डोअर ही आपल्याला काय दिलेली आहे, कमांड दिलेली, बरोबर की नाही. कधीतरी आपल्याला ऑर्डर दिलेली, जा दार बंद करून या, शट द डोअर. And second, wow, what a beautiful sight. इथे काय एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, तो काय म्हणतो, wow, what a beautiful sight. म्हणजे हे दोन्ही सेंटेन्स आपले ट्रूथ व्हॅल्यू मध्ये येणार आहे का, तर येणार नाही. म्हणजे आपले काय येणार आहे, फर्स्ट दिस सेंटेन्स इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड नेक्स्ट सेंटेन्स इज द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे आपल्याला ह्या सेंटेन्सचा आन्सर देता येणार नाही, म्हणजे ट्रू आहे किंवा फॉल्स. ही आपल्याला कसं लागेल, दिस सेंटेन्स इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड दिस सेंटेन्स इज द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अँड फिफ्थ लिहू आपण राम इज टॉल. आता इथे राम इज टॉल, पण तो कोणता राम आहे आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. म्हणजे हे काय झालं, म्हणजे हे बरोबरही असू शकतं की समजा हा एक पर्सन त्याचं नाव राम आहे, तो टॉल आहे, पण हा दुसरा पर्सन आहे त्याचंही नाव राम आहे, पण तो गुटका आहे. म्हणजे काय झालं, राम इज टॉल. हे आपलं सेंटेन्स पर्सन टू पर्सन बदलणार आहे. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, x + 2 इज इक्वल टू 7. इथे ह्या x ची आपल्याला परफेक्ट व्हॅल्यू दिलेली नाहीये. जर x इज इक्वल टू 5 असेल तरच हे सेंटेन्स ट्रू असेल, पण जर x इज नॉट इक्वल टू 5 असेल तर हे सेंटेन्स ट्रू येईल का, तर नाही येणार. ते सेंटेन्स काय होणार आहे, फॉल्स होणार. म्हणजे हे सुद्धा हे व्हॅल्यू टू व्हॅल्यू बदलतात. याचं आन्सर ट्रू सुद्धा आहे आणि आन्सर फॉल्स सुद्धा आहे. याचा सुद्धा पर्सन टू पर्सन चेंज होतो. ज्या गोष्टी पर्सन टू पर्सन चेंज होतात ते येतात ते ओपन सेंटेन्स मध्ये. कशामध्ये येतात, ओपन सेंटेन्स. आता परीक्षेला तुम्हाला जे याच्यावरती एक्झाम्पल विचारणार ते सिंपल टाइपचे एक्झाम्पल विचारणार. तुम्हाला काय येतं, द मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर ट्रूथ स्टेटमेंट. म्हणजे हे जे एक्झाम्पल दिले त्याचे मॅथमॅटिकल आयडेंटिटी विचारणार, ट्रूथ स्टेटमेंट की ते स्टेटमेंट आहे त्यानंतर त्याची व्हॅल्यू ट्रू आहे. तुम्हाला फक्त ते लिहायचं आहे, दिस इज द स्टेटमेंट, यस ऑर नो. म्हणजे जसं पहिले दोन आपल्याकडे स्टेटमेंट आहेत, तर तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं हे आपल्या सेंटेन्स मध्ये किंवा स्टेटमेंट्स मध्ये येत नाही. त्याची आपल्याला ट्रूथ आणि फॉल्स व्हॅल्यू काढता येते. सेकंड, त्याचं विचारलं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ सेंटेन्स. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, तर ती आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय करायला लागते, तर लिहायला लागतं. म्हणजे समजा ह्या दिल्लीचं कॅपिटल ऑफ इंडिया, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू. म्हणजे ते आपण लिहिताना काय लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट अँड इज ट्रू, हेन्स इट इज द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. म्हणजे काय झालं, दिस इज द स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे, इट इज अ ट्रू. आणि ते ट्रू पण आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू आली. Second, this is the statement. It is a statement and its truth value is false. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, false. बरोबर की नाही. It is a statement and it's false किंवा it is wrong and its truth value is false. म्हणजे असे आपल्याला फक्त यांचे काय द्यायचे आन्सर देते. तुम्हाला 1 मार्क्स क्वेश्चन एक्झामला विचारू शकतात. 1 ते 2 सेंटेन्स देतील, त्या सेंटेन्स वरून ते ट्रूथ आणि फॉल्स हे आपल्याला ओळखायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिताना मी टी लिहिणार आणि फॉल्स असेल तर मी एफ लिहिणार. इज द सिम्बॉलिक फॉर्म. आपल्याकडे वेगवेगळे एक्झाम्पल असतील. मित्रांनो, इथे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत की जे एक्झाम्पलचे आपल्याला स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ह्याच्या आधी आपण जे सेंटेन्स पाहिले त्या सेंटेन्समध्ये असलेले असर्टिव्ह सेंटेन्स असेल किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, तसंच आपण ओपन सेंटेन्स सुद्धा पाहिले. तर ते ह्याच्यावरून आपल्याला त्यांची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर सिंपल एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर सेंटेन्स इन लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. तर फर्स्ट इथे आपलं सेंटेन्स आहे, एव्हरी सेट इज अ फायनाईट सेट. आता एव्हरी सेट इज अ फायनाईट सेट हे एक सेंटेन्स झालं, इट इज अ स्टेटमेंट, बरोबर आहे. म्हणजे त्या स्टेटमेंटची असलेली व्हॅल्यू ही हे काय आहे, ट्रू आहे की फॉल्स स्टेटमेंट आहे. तर एव्हरी
सेट इज अ फायनाईट सेट असं नाही, इनफायनाईट सुद्धा सेट असू शकतात. आता तुम्ही गेल्या वर्षी सेट अँड रिलेशनमध्ये फायनाईट सेट आणि इन्फायनाईट सेट कशाला म्हणतात ते पाहिलेले. तर हे एव्हरी सेट इज अ नॉट फायनाईट सेट, ते इनफायनाईट सुद्धा असू शकतात. म्हणजे हे स्टेटमेंट हे कसं आहे, फॉल्स आहे. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट विच इज अ फॉल्स अँड हेन्स इट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे ही ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, तर आपल्याला माहिती आहे, पण फॉल्स असेल तर ते एफने डिनोट करतो, कॅपिटल एफ. हॅन्स इट इज अ ट्रूथ, इट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. आता सेकंड सेंटेन्स आहे, इंडियन्स आर इंटेलिजन्स. आता मी भारतीय म्हणलं मला सगळेच भारतीय हुशार वाटणार, पण असं की प्रत्येक देशातल्या लोकांना हे हुशारच आहेत असं वाटणार आहेत का, नाही. म्हणजे हे सेंटेन्स काय, तर हे जे सेंटेन्स आहे हे ओपन सेंटेन्समध्ये येतं आहे. आणि ओपन सेंटेन्स इट इज डिपेंडेड बाय द पर्सन टू पर्सन. म्हणजे प्रत्येकाच्या विचार करण्यावरती डिपेंड्स आहे, कोण कशाला मानतं, म्हणजे ते इंटेलिजंट मानतात की नाही मानतात, इज डिपेंडेड बाय पर्सन. म्हणून हे इंडियन्स आर इंटेलिजंट हे ओपन सेंटेन्स झालं. आता पुढचं तिसरं एक्झाम्पल दिलं आपल्याला, डू यू वर्क प्रॉपरली. आता डू यू वर्क प्रॉपरली म्हणल्यावर ह्याच्यामध्ये काय झालं, तुम्हाला एक कमांड दिली किंवा कोणीतरी तुम्हाला ऑर्डर दिलेली, आणि ऑर्डर हे सेंटेन्स कशामध्ये येतं, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर हे पण स्टेटमेंट नाही, स्टेटमेंट नाही आहे, म्हणून हेन्स इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. आता पुढची जी चौथं एक्झाम्पल, x+3 इज इक्वल टू 10. आता जर ह्याच्या पुढे जर पर्टिक्युलर लिहिलं असतं x इज इक्वल टू 7, कारण की x इज इक्वल टू 7 फक्त ह्याच सेंटेन्सला, ह्याच नंबरला हे इक्वेशन काय येईल, ट्रूथ येईल. x इज इक्वल टू 7 म्हणजे 7+3 इज इक्वल टू 10. पण x इज इक्वल टू एनी व्हॅल्यू असेल तर हे इक्वेशन ट्रू होणार आहे का, तर नाही. म्हणजे हे इक्वेशन नंबर टू नंबर चेंज होत जाणार आहे, म्हणून ह्या सुद्धा इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे, ओपन सेंटेन्स, अँड हेन्स इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. आता पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला, विल यू हेल्प मी. विल यू हेल्प मी, आणि त्या शेवट क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ज्यावेळेस क्वेश्चन मार्क असेल त्यावेळेस ते सेंटेन्स येतं ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये येतं किंवा क्वेश्चन टॅगमध्ये येतात ते, आणि हे सुद्धा सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाही आहे. आता पुढचं जे दिलेलं आहे आपल्याला, स्क्वेअर ऑफ ॲन ऑड नंबर इज ऑड. स्क्वेअर ऑफ ॲन ऑड नंबर इज ऑड. आता हे आपल्याला पाहावं लागेल, ऑड नंबर कोणता, 1, 3, 5, 7. 1चा स्क्वेअर केला 1 आलं, 3चा स्क्वेअर केला 9 आलं, इज ऑल्सो ऑड नंबर. 5चा स्क्वेअर केला 25 आलं, म्हणजे हे पण ऑड नंबर आहे. तुम्ही कोणत्याही नंबरचा, म्हणजे आज आपण सिम्पल एक्झाम्पल म्हणून 11 घेऊ. 11 हा सुद्धा ऑड नंबर, त्याचा स्क्वेअर केला तर 121 येतं आहे, ते सुद्धा ऑडच आहे. म्हणजे प्रत्येक ऑड नंबरचा स्क्वेअर केला तर तो ऑड येतो आहे. म्हणजे याचा अर्थ हे काय झालं, आपलं एक स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट ट्रू की फॉल्स आपण चेक केलं तर हे स्टेटमेंट कसं आहे, विच इज अ ट्रू स्टेटमेंट, अँड हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. आणि त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार आहे, कॅपिटल टी येणार आहे. आता पुढे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर आहे की नाही. आता 0 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे की नाही आहे ते आपल्याला पाहून, गेल्या वर्षी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरचं चॅप्टर्स होता, मग त्याच्यानुसार एक स्टेटमेंट आहे, आणि हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. आता 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर काय म्हणतो, ज्या नंबरमध्ये आय म्हणजे इमॅजिनरी नंबर असतो त्या नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. मीन्स आपण 0i लिहिलं तरी आन्सर 0च येणार, 0 मल्टिपल एनी नंबर आन्सर इज 0. म्हणजे हे सेंटेन्ससुद्धा ट्रू आहे. म्हणजे जरी हा न्यूमेरिकल नंबर असला तरी तो कॉम्प्लेक्स नंबरनी सुद्धा इंडिकेट केला जातो, म्हणून हेन्स विच इज स्टेटमेंट्स इज ट्रू, अँड हेन्स द ट्रूथ व्हॅल्यू इज अगेन कॅपिटल टी. आता नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल, ऑल रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. आता हे सुद्धा स्टेटमेंट आहे, पण हे स्टेटमेंट हे कसं स्टेटमेंट्स आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून विच इज अ फॉल्स, कारण सगळेच रिअल नंबर हे रॅशनल नंबर असतील असं नाही. म्हणून हेन्स इट इज हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू इज एफ, म्हणजे फॉल्स असेल तर एफ. पुढे 2+3 इज लेस दॅन 6. आता इथे पर्टिक्युलर म्हणजे आपण जर फोर्थ एक्झाम्पल पाहिलं तर x+3 होतं इक्वेशनमध्ये, आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला किंवा इक्वेशनमध्ये दोन्ही नंबर दिले की त्यांची ॲडिशन केली तर 5 येईल. 5 म्हणजे एक फिक्स नंबर राहतो, इज ऑलवेज लेस दॅन टू 6. म्हणजे एक स्टेटमेंट झालं, याचा आपल्याला ॲन्सर ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा भेटते. तर ती ट्रूथ व्हॅल्यू काय,
आहे, मग हेन्स इट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू इज टी. सेंटेन्स बरोबर असल्यामुळे ते ट्रू झालं आणि हेन्स इज अ ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता पुढे काय, हुर्रा वी हॅव ओन द क्रिकेट मॅच. आता इथे एक सिम्बॉल आलाय पहा हुर्ऱ्यानंतर, त्या सिम्बॉलला आपण काय म्हणतो, एक्सक्लामेटरी मार्क्स म्हणतो. म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क असेल तर ते सेंटेन्स कशात येतं, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये येतं आहे. म्हणजे अगेन एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर हे स्टेटमेंट होऊच शकत नाही. मीन्स इट इज अ एक्सक्लामेटरी सेंटेन्स, हेन्स इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. आणि लास्ट एक्झाम्पल आहे आपलं x² - 5x + 6 इज इक्वल टू 0 वेन x इज इक्वल टू 2. पुन्हा आपण कम्पेअर जर चौथ्या एक्झाम्पलशी केलं तर चौथ्या एक्झाम्पलचं इक्वेशन x + 3, पण एक्सची व्हॅल्यू दिली नाही आणि इथे आपल्याला एक्सची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली x इज इक्वल टू 2. जर एक्सच्या ऐवजी जर आपण इथे 2 पुट केला तर हे जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट आहे अँड विच इज ट्रू, हेन्स इट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू इज टी फॉर x इज इक्वल टू 2. जर x इज इक्वल टू 2 असेल तर. जर x इज इक्वल टू 2 हा दिला नसेल आपल्याला फोर्थ एक्झाम्पलसारखं, तर हे सुद्धा इक्वेशन हे ओपन सेंटेन्समध्ये येणार आहे किंवा ओपन स्टेटमेंट्समध्ये येणार आहे.